नाम घेता वाया गेला नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला सांगा विनवितो तुम्हासी सहंत महंत सिद्ध ऋषी नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून सांगा विनवितो तुम्हासी सहंत महंत सिद्ध ऋषी सलगीच्या उत्तरा तुका मने क्षमा करा सांगा विनवितो तुम्हासी सहंत महंत सिद्ध ऋषी विठ्ठल समचरण सरोजम चांद्र नीलाभुधाभम गगननिहित पानी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कज्जनेत्रम सदय धवल हौसम विठ्ठलम चिंतयामी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांचे केलिया स्मरण ओय सकल विद्येंचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पांडुरंग मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचिया शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मज द्यावाव्या शुभटा विठ्ठल नाम घेता वाया गेला नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला सांगा विनवितो तुम्हासी सहंत महंत सिद्ध ऋषी प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करताना घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहूमध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये असा साधू जन्माला आला की नामस्मरणानं सदेह वैकुंठाला या मृत्यू लोकातलं पहिलं उदाहरण आहे की सदैव वैकुंठाला गेलेला मृत्यू लोकात म्हणजे जन्माला आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगदवंदनीय पाचवा वेद ज्याला म्हटलं गेलं ते जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा नामपर प्रकरणातील पहिल्या दिवसाच्या सेवेकरता घेतलेला हा अभंग आहे विठ्ठल अभंग तुकाराम महाराजांचा आहे पहिल्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला हा अभंग आहे या अभंगावर बरोबर 1 तास आपण विवेचन करणार आहोत नैमित्तिक आपल्याकडे 1 तास आहे आणि या 1 तासामध्ये या अभंगावर सविस्तर आपण चर्चा करणार आहोत हा अभंग साधा आणि सरळ आणि सोपा आहे
नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. सरळ अर्थ आहे, सोपा अभंग आहे. नाम घेतल्यानंतर कोणी वाया गेलं का हो, असं कोण म्हणतं? तुकाराम महाराज म्हणतात. बरोबर. कोणाला विचारतात? तिथं बसलेले संत आहेत, साधू आहेत, महंत आहेत आणि ऋषी आहेत. सांगा, विनवणी करतात. तुकाराम महाराज त्यांना काय म्हणतात? विनवणी करतात की बाबा या मृत्यूलोकामध्ये असं कोणी आहे का बाबा नाम घेतल्यानंतर तो वाया गेला. कोणाला विचारतात? सामान्य माणसाला विचारतात का ते? अजिबात नाही. तिथं बसलेले सगळे अधिकारी पुरुष आहेत. परत ते प्रश्न करतात त्या साधू संतांना की नामे ऐसा कोणी तारलं का बा, नामाने तारलंय असं एखादं उदाहरण तुमच्याकडे आहे का? ऐसा द्यावा निवडून आहे का उदाहरण? जर नसेल तरी सुद्धा माझा अधिकार तुम्हाला विचारण्याचा नाही, हे लक्षात राहू द्या. माझा अधिकार तुम्हाला विचारण्याचा नाही. मी तुमच्या पायाजवळ सलगीच्या उत्तरा म्हणजे क्षमा करा मला. मी सहज प्रेमानं तुम्हाला विचारलंय की बाबा माझं चुकलं असेल, एखादं उदाहरण असेल तर माझी मी क्षमा मागतो, असा या अभंगाचा सरळ सरळ हा अर्थ आहे. विठ्ठल श्री प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये तसं आपण भाग्यवान लोक आहात. लक्षात घ्या, आपण भाग्यवान का आहोत की यासाठी भाग्यवान आहोत, या जगामध्ये भारत असा एक भाग्यवान देश आहे. इथं सगळे देव अवताराला आले, इथं साधू संत अवताराला आले. आणि भारताचा जर विचार केला, उत्तर भारतामध्ये देव अवताराला आले, उत्तर भारतामध्ये देव अवताराला आले. राम आता ज्यांच्या म्हणजे जन्मनिमित्तानं हा सप्ताह सुरू आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये संत अवताराला आले. म्हणून ही महाराष्ट्राची जी भूमी आहे ही संतांची भूमी आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, ते हरीचे दास जन्म घेती. आणि या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आपलं गाव, आपण इतके भाग्यवान आहोत की आपण या गावात जन्माला आलो. यासाठी एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. लक्षात घ्या. कारण असं आहे, मी जेव्हा आलो या व्यासपीठाकडं तेव्हा दोनच लोक होते. मला असं वाटलं होतं आता हे दोन म्हणजे आपला शेवट, पण तसं झालं नाही. थोड्याफार प्रमाणात का होईना आणि पुरुषांपेक्षा माता भगिनी जास्त आहेत, म्हणून एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. कारण माता भगिनी अलीकडच्या कालखंडामध्ये सगळ्यात जास्त देवदेव करणारं कोणी असेल तर माता भगिनी आहोत. माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे, कोणावर विश्वास ठेवू नका. लक्षात घ्या, बाबा बुवावर तर ठेवूच नका. हे लक्षात राहू द्या. तुम्ही आपल्या पतीचं दर्शन घ्या सकाळी उठल्याबरोबर, पण एखाद्या बाबाचा पाय पडू नका. कारण काल परवापासून जे महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यामध्ये जे चित्र उभं राहिलंय ते इतकं भयानक आहे, इतकं भयानक आहे की ते मी या व्यासपीठावरून सांगणं बरं नाही. म्हणून माता भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे, कोणत्याही बाबा बुवाच्या नादी लागत जाऊ नका. बरोबर. हा मुद्दा महत्त्वाचा मुद्दा होता. आणि या परिसरामध्ये हे माझं सर हे तिसरं कीर्तन आहे. हे कितवं कीर्तन आहे? तिसरं. मी मागच्या सप्ताहाच्या चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे होती, तेव्हा त्या मंदिरात सेवा मी केली होती. सुदैवानं माझं भाग्य आहे की एका गावात तिसरं कीर्तन करणं म्हणजे माझं भाग्य आहे. म्हणजे लोकांना पटतं. लक्षात घ्या, नाही तर लोक एकदा बोलवतात, मरून गेला तरी बोलवत नाहीत. लक्षात घ्या. पण माझं भाग्य आहे हे मी तिसऱ्यांदा सेवा तुमच्या गावात करतो आहे. म्हणून गाव तसं चांगलं आहे, गावातले परिसर हा अतिशय चांगला परिसर आहे. आणि या पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली. कोणता का दिवस असे ना, तो सेवेचाच दिवस असतो. मग तो पहिला दिवस असो काय किंवा दुसरा दिवस असो काय, जागरणाचा दिवस असो काय, कीर्तनकाराला तो कोणताही दिवस सारखाच असतो. फक्त कीर्तनकार त्या मापाचा असला पाहिजे. लक्षात घ्या. नाही तर त्यानं मागून नाही घेतलं पाहिजे मला शेवटच्या दिवसाची सेवा द्यावा. मग तो म्हणायचं की तो कोणता कीर्तनकार आहे, हा म्हणजे तुम्हाला कळालं असेल. बरोबर. तसं आमचं नाही. कोणत्याही दिवसाची सेवा आमच्या वाट्याला द्या, आम्ही ती करायला तत्पर आहोत. आजच्या साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये
वैकुंठवासी हबप पिलाजी महाराज व कृपाशीर्वादाने हबप श्री दिनेशगिरीजी महाराज सावकारवाडी आपल्या जवळच अधिष्ठान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने हा अखंड ज्ञानेश्वरी पारायण सोहळा प्रभू रामचंद्राच्या जन्म उत्सवानिमित्तानं हा सुरू आहे. या व्यासपीठ नेतृत्व आहे आदरणीय हबप गोपीनाथ तुळशीराम बोरसे. आदरणीय बाबा असतील तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण या वयामध्ये बाबा व्यासपीठ चालवतात. आणि आजची जी कीर्तन सेवा ज्यांनी घेतलेली आहे ते हबप बाबूलाल देवमन पवार. माझ्या मित्र म्हणजे योगेश हा माझा मित्र असल्यामुळं त्यानं खूप आग्रह केला होता की तुम्ही एक तरी सेवा मला द्या. पण खरं सांगू का, आजची सेवा त्याच्या नशिबात नव्हती. माझं लांब कीर्तन होतं. मी तिकडं त्यांना सांगितलं बाबा मी येऊ शकत नाहीत, कारण मला तेवढा प्रवास करून कॉलेजला येता येत नव्हतं. म्हणून मी त्यांना नकार दिला. आणि योगेशला मित्र असल्यामुळं, मित्र हा वनव्यामध्ये गारव्यासारखा, ती कवीनं मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, त्या कवीच्या ज्या बोल आहेत त्या बोलीप्रमाणे मी त्याच्या सेवेला होकार दिला. आणि येथेच त्याचं काय जे माझं आदर तिथे करायचं ते केलं. ह्या अनुषंगानं हा छोटासा परिहार. आणि आता या कीर्तनाला लाभलेले जे काही गान गंधर्व सभा आहे, मीच फक्त नरड्याचा माणूस आहे. माझं काय आहे, नरड आहे. या बाजूला जर विचार आपण केला, तुम्ही तुमच्या गावाचं सुदैव भाग्य असं म्हणायचं की असे लोक तुम्हाला लाभलेत. लक्षात राहू द्या, मी ज्या दिवसापासून इथं कीर्तन करून गेलो, निलेश महाराज आणि शिवाजी महाराज, मी भरपूर कीर्तन केले नंतरच्या कालखंडामध्ये, पण तुमच्यासारखी जोडी मला मिळाली नाही. म्हणून यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. हे ह्या भागाचं, या निमून गावाचं, त्या तालुक्याचं हे रत्नच आहेत. लक्षात घ्या, बरेच कीर्तन केले, मी लांबही गेलो कीर्तनाला, पण अशी जोडी परत मिळाली नाही. माझी भेट तुमची त्याच कीर्तनात झाली, बरोबर. नंतरच्या कालखंडामध्ये मी तुमच्याशी संपर्क साधला, पण खऱ्या कलाकाराला वेळ कुठे आहे हो. रोजच त्याच्या मागे कीर्तन आहेत, रोजच गायन आहे. क्वालिटी दिली, हे लक्षात घ्या, क्वालिटीला फार किंमत आहे. म्हणून तुमची क्वालिटी महाराष्ट्रभर, जिल्ह्याभर आज तुमचं नाव आहे. आणि म्हणून तुम्हा दोघांसाठी धन्यवाद. या शेजारचे जे काही माझ्याबरोबर आलेले महाराज आहेत ते आदरणीय जे काही संदीप महाराज रायते आहेत, हे महाराष्ट्रातलं एक मोठं नाव आहे सर. आज तुम्ही कधी, आज तुमचं ओळख असेल, आळंदीमध्ये 7-10 वर्षे यांनी अध्ययन केलं, एक उत्कृष्ट भागवताचार्य म्हणून. आणि खरंच पुढची ओळख सांगतो, दादा भुसे साहेब जे शिक्षण मंत्री आहेत अलीकडच्या काळातले, ते यांच्या कथेला 3 दिवस उपस्थित राहतात, जातीनं उपस्थित राहतात. लक्षात घ्या, हा झाला त्यांचा भाग. हे उत्कृष्ट संगीत विशारद आहेत. तुम्ही पहिली चाल त्यांनी जेव्हा तुम्ही गायली असेल, तुम्हाला काल 100पेक्षा जास्त विद्यार्थी त्यांच्याकडे शिकतात. आणि माझं भाग्य आहे, ते सगळ्या क्षेत्रात निपुण आहेत. पखवाज वाजवतात, पेटी वाजवतात, तबला वाजवतात, कॅशिओ वाजवतात, आणि गायन तर मग ते तुम्ही कळालं असेल. म्हणून हे एक रत्न आपल्याला माझ्यासोबत आलं, त्याच्यामुळं त्यांचंही या गावाच्या वतीनं, माझ्या वतीनं एकदा जोरदार टाळी वाजवा, कारण माझं भाग्य आहे ते सर आलेत. त्याचबरोबर हे सगळे आपल्याच गावातले सगळे वारकरी आहेत. इकडं प्रवीण महाराज आहेत, मी विसरणार नाही तुम्हाला तिघांना. लक्षात घ्या, कधीच विसरणार नाही. का विसरणार नाही? तर तुमची क्वालिटी तुम्हाला नाही, हे लक्षात राहू द्या. तुम्हाला मी विसरू शकतो, पण तुमच्या क्वालिटीला नाही विसरू शकत. लक्षात घ्या, प्रवीण महाराजांनी त्यावेळेला जो पखवाज वाजवला तसा पखवाज परत मला ऐकायला मिळाला नाही. मी त्या दिवशी वाक्य विचार सांगितलं होतं, पखवाज वाजवणारे पाहिले असतील, पण पखवाज बोलका वाजवणारा अजूनपर्यंत मी पाहिला नाही. आणि परत एकदा त्याचं प्रत्येक प्रवीण महाराजांनी दाखवून दिलं. म्हणून जोरदार एकदा टाळी यांच्यासाठी होऊ द्या. तिकडे विनेकरी बाबा आहेत, या वयात सुद्धा बाबा विना घेऊन उभे राहिले, त्याबद्दल बाबा काय करायचं आता, तुम्हालाच करा. हे तरुण पोर ह्या भानगडीत यायला तयार नाहीत. त्याच्यानंतर कृष्णा साऊंड सिस्टीम आहे, अतिशय उत्तम साऊंड सिस्टीम आहे, अतिशय सुंदर. त्यावेळेला तशी बाबा त्या दादांनी लावली होती, आजही तशीच लावलेली आहे. म्हणून एकदा तुम्हालाही धन्यवाद. माझ्यासमोर जे शूटिंग चालू आहे ते विटूचा सोहळा हे यूट्यूब चॅनल आहे. अतिशय तुम्ही त्याचं पाहिलंच असेल, चांदोर तालुक्यामध्ये अलीकडच्या काळात खूप मोठं नाव या पोरानं उभं केलं. आणि माझी कैकईची तुम्हाला विनंती आहे, हे चॅनल, हे जर कीर्तन इथं आलं, जी लिंक येईल, फक्त माझी प्रामाणिक इच्छा आहे तुम्ही त्या चॅनलला सबस्क्रायबर करा. कारण हे वारकऱ्याचं
चॅनल हे लक्षात घ्या. तुम्ही काय करतात, भलतंच काहीतरी सबस्क्रायबर करतात जे तुमच्या काही कामाचं नाही. तुम्ही असं काहीतरी कामाचं करा की जे तुम्हाला आयुष्यभर उद्धाराचं साधन होईल. या दादाने अतिशय चांगल्या लोकांची कीर्तनं शूट केलेली आहेत, म्हणून याचंही चॅनल एकदा तुम्ही सबस्क्रायबर करा. आणि तुम्ही सगळे जमलेले गावकऱ्यांनो, तुम्ही संत सज्जन हो, तुमच्याही पायाला नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल अभंग तुकाराम महाराजांचा आहे, नामपर प्रकरणातला आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकेला. सज्जन हो, या गावात, या मूर्तिलोकात, या जिल्ह्यात, या देशात आपण जन्माला आलोत. कलियुगातलं एकमेव असं एक साधन आहे. कोणतं साधन आहे? नामस्मरण करण्याचं. नामस्मरण करण्याचं इतकं मोठं साधन आहे. हे बाकीचं आपण काय केलं माहिती आहे का? आपण नामस्मरण करायला आलो, आपल्याला जन्माला काय करावं लागतं? यावं लागतं. कोणाला? आपल्याला. देवाला आणावं लागतं. संतांना संत स्वतः येतात. का बरं येतात ते? आम्ही हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया. उडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया. बुडते हे जन न देखवे डोळा, हे तो कळवळा म्हणून. या लक्षात घ्या, संतांना हे जग बुडतं आहे हे जर दिसत असेल तर त्यांना काय करावं लागतं? मग जन्माला यावं लागतं. त्यांना पाहवत नाही बाबा हे काय चाललंय, हे बुडतंय का. पण आपल्याला, आपण जेव्हा बुडतो आहोत, हे आपल्याला कळत असून सुद्धा आपण काय करतो? बुडत राहतो. बरोबर आहे की नाही? संसार, इथं बसलेल्या सगळ्या लोकांनी संसार आपण करतो आहोत. मी करतोय, तुम्ही करतायत, सगळेच करतायत. मग सांगा, हा संसार पूर्णत्वाला नेला कोण? बरं, संसारात सुख का आनंद आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. बरोबर की नाही? अजून संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळे, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. आता या मिनिटाला तुमच्याकडे चांगले दिवस असतील तर 12 वाजता लाईट आली असेल, येणार आहे. बसलेले जर एखाद्याचं भरणं राहिलं असेल, तो कीर्तन सोडून देईल. तो म्हणाल कीर्तन जाऊ द्या, पुढं जावं लागेल आपल्याला, मोटर चालू करावा लागेल आणि ते कांदे भरावे लागतील. लक्षात घ्या, हे कोणासाठी? हे कशासाठी? हे उदाहरण कोणासाठी दिलं? हे संसारासाठी दिलं. तुम्हाला उद्धार करून घ्यायचा असेल तर काय साधन होतं? तुम्ही बसले होते कीर्तनात, बरोबर की नाही? पण बसले होते कीर्तनात, पण कीर्तन 12 वाजता लाईट आल्याबरोबर कीर्तन सुटलं. 12 वाजता बरं आहे, नाहीतर तुमचं कीर्तन तुम्ही चाल द्या, माझी मोटर मी पारे द्यायला जातो. म्हणजे हे कोणासाठी चाललंय? हे सगळं संसारासाठी. बरं, संसारासाठी चाललंय, त्याचं फळ काय? काय फायदा आहे का त्याला? काहीच नाही. चांगले पोरं जन्माला आले तर बरं, ती कमवलेली इष्टे सांभाळण्यासाठी चांगले आले तर बरं, नाहीतर ते विचारायचे तुम्हाला नंतरच्या कालखंडात, काय उपकार करून ठेवले लोकांनी, कमवलंच तुम्ही कमवलं का, याच्यात काही नवीन आहे का? काय याच्यात? अजिबात नाही. म्हणून प्रमाण आहे, मी सांगत नाही. आजा मेला पंजा मेला, पंजा मेला, पंजा मेला. घटना तो बंद तो इथायचा झाला.
जोरदार टाळी वाजव एकदा. प्रमाण सांगतो, मी सांगितलेलं प्रमाण नाही, संतांनी सांगितलेलं हे प्रमाण आहे की आजा मेला पंजा मेला. बरोबर की सगळे गेले, देखत देखत तोही तैसा झाला, पण त्याचा परिणाम काय झाला? काहीच झाला नाही. शेवटी आपण ज्या कामाला आलो होतो नामस्मरण करायला, ते नाम विसरलोत. लक्षात घ्या. तुकाराम महाराज पुढे जाऊन म्हणतात, बाबा हो तुमच्या पायाला विनवंत करतो आम्ही. लागोनी पाया तुकाराम महाराज म्हणजे हात पायाला लावतात आणि विनंती करतात. कोणाची? या सामान्य लोकांना सांगतात, बाबा हो विनंती करतो तुम्हाला, काय घ्या? विठ्ठलाचं नाम घ्या. आपल्याकडं अलीकडच्या कालखंडामध्ये काही 70 80 म्हणजे वर्षाचे लोक झाले. त्यांना जर विचारलं ना, बाबा अहो आता 80 वर्ष झाले, निदान आता तरी नामस्मरण घ्या बाबा, ते म्हणतात काय सांगा महाराज, आमची इच्छा आता पांढरे लिंबू खाण्याची होती. कधी काय? अहो तुमचं द्या सोडून, तुमचं तर गणित अवघडच आहे. आमचं गणित सुद्धा फार वाईट आहे. मी लपून ठेवत नाही कोणासाठी. लक्षात घ्या. काय झालं, करोनाच्या कालखंडामध्ये बरेच कीर्तनकार लोकांनी माळा काढून ठेवल्या, ते जास्त वाईट वाटलं. लक्षात घ्या. म्हणजे जवळजवळ त्यांना मरण काय होतं, चुकवायचं होतं. आणि मला सांगा, 50 60 वर्षाच्या लोकांनी जर माळा काढल्या असतील, 50 वर्ष यांनी काही दिवे लावले नाहीत, उरलेले 20 वर्ष काय दिवे लावले असते? अरे मरले असते त्या सुखुशीनं आनंदानं, तर लोकांनी नाव काढलं असतं का बाबा इतकी का, म्हणजे आपल्या गळ्यावर सुरी आली पण माणूस बदलला नाही. पण आता नुसतं कीर्तनकार पाहिल्याबरोबर लोक शिव्या घालतात. का बरं? हा डुप्लिकेट कीर्तनकार आहे म्हणतात. कारण या संसारामध्ये मला मुळात सांगायचं होतं, संत तुकाराम महाराज म्हणतात का बाबा हो, तुम्हाला या कलियुगातून जर उद्धार करून घ्यायचा असेल तर तुमच्या समोर एकच मार्ग आहे, तो नामस्मरणाचा. शिवाजी महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजव, जोरदार वाजव, जोरदार. शेतकरी माणूस आहे, एवढे प्रमाण पाठ आहेत. लक्षात घ्या. आणि म्हणून कलियुगामधलं एकमेव साधन आहे तर ते फक्त नामस्मरणाचं आहे. आणि सोपं साधन आहे. तुकाराम महाराज म्हणतात, नाम संकीर्तन साधन
तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, नामा संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरणीचे. अगदी कलियुगातलं अगदी सोपं साधन सांगितलं. काही करू नका बाबा, तुम्ही कुठं ब्रह्मचारी म्हणून फिरू नका, योग विद्या शिकू नका, काहीच करू नका. फक्त काय करा, नामस्मरण करा. आणि जर हे नामस्मरण केलं तर तुम्ही या मृत्यू तलाकूत, या भवसागरातून तरुण जाण्यासाठी एकमेव हा उपाय आहे. पण आपण काय करतो माहिती आहे का, आपण या भानगडीत पडत नाही. मगाशी मी तुम्हाला सांगता सांगता राहून गेलो. मी कधीही कीर्तनाला गेलो, आता तुमचं एवढं मोठं गाव आहे, एवढं लोकसंख्येचं गाव आहे, इथं लोक पाहता. मी कायम सांगत असतो की आपला धर्म जर टिकवायचा असेल दादांनो, तर आपली उपस्थिती फार गरजेची आहे, फार गरजेची आहे. हिंदू धर्म धोक्यात आहे का असं जर म्हटलं ना आपण, तर मग अशी जर संख्या गावोगाव जर राहिली तर 100% धोक्यात आहे. माझं प्रमाण लक्षात असू द्या. आज कोणवार होता? शुक्रवार होता. किती लोक मंदिरात आले? शुक्रवार होता. किती लोक मंदिरात आले? सकाळी उठल्याबरोबर किती पोरांना घेऊन, नातू पण तू घेऊन आले? किती? एक नाही हो. आज तुम्ही मस्जिदी पाहिल्या असतील, शुक्रवार गर्दी माहत नाही. लहान पोरांसहित नमाज पडायला, मी त्यांना दोष देत नाहीत, लक्षात घ्या. ते धर्माचं तंतोतंत पालन करणारे लोक आहेत. लहान मुलगा असो किंवा मोठा माणूस असेल की कोणीही असेल, ते 100% जाणार शुक्रवारी, नमाज पडणार, मग घरी येणार. आपले पोर, आपण वडील जे जे करती त्याचे नाव धर्म ठेविती, असं प्रमाण आहे, माझं नाही. आपण जर या पोरांसमोर जर असे उदाहरणं देत राहिलो नाहीत तर मग आपला धर्म धोक्यात आहे का? तर 100% धोक्यात आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये धर्माचं सकाळीच मी कुठंतरी माझ्या फेसबुकला आलं की कुठंतरी एक सैनिकावर जे काही ॲसिड फेकलं गेलं आणि पूर्णपणे सैनिक जायला गेला. म्हणजे असं चित्र मी या व्यासपीठावरून मांडत नाही, पण मला एवढंच म्हणायचं आहे, जर आपली आता जर इथे एक साधी गोष्ट सांगतो, पाटील आले असते तर काय झालं असतं? म्हणजे कोणत्या पाटील? हां, पुढचं तुम्ही सांगा. गौतमी पाटील आले असत्या तर काय झालं असतं बा? काय झालं असतं? इथे किती लोक राहिले असते? एवढेच राहिले असते का? मग अरे जागा नसती राहिली. मालेगावचं निम्म पोलीस स्टेशन तुमच्या गावात राहिलं असतं. कशाला? पाटीलला पाहायला? मग कशाला? संरक्षण तर होतच होतं, माणसं आवरायला. थांबा, जाऊ नका पुढं, थांबा. का बरं? पुढं स्टेजवर नाचणारे लोक नाचायला नको म्हणून कोण राहिलं असतं? पोलीस डिपार्टमेंट राहिलं असतं, लक्षात घ्या. असं जर चित्र जर असेल आणि मग ही परंपरा वाढत 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 जर चालली, चांगल्याकडे येण्याची गोष्ट कमी झाली. कारण त्याचा दोष आपला आहे का? मध्यंतरीच्या काळात मी महाविद्यालयात शिकवत होतो, त्या पोरांना सहज विचारलं, पराव सांगा रामायणातल्या पात्र सांगा. आज योगायोगानं राम जन्मभूमीच्या पर्वभावावर आपला हा सप्ताह सुरू आहे. रामायणातले पात्र आपल्या 20-20, 22-22 वर्षाच्या पोरांना माहिती नाही. विचार करा. हा शोकांतिक, ते काही शहरातलं कॉलेज असू दे, काय ग्रामीण भागातलं कॉलेज असू द्या, कोणतंही कॉलेज असू द्या, का असं झालं? त्या पोरांना जर राम माहिती नसेल, त्या पोरांना जर सीता माहिती नसेल, त्या पोरांना जर दशरथ माहिती नसेल, मग आपण शिकवलं काय या पोरांना? काही शिकवलं नाही. मग आपली मागची पिढी पुढे येईल कशी काय? आता हे थोडेसे भजने, आता बिचारे हे पोरं हे वाजायला लागले, नंतर काय वाजणार? काय शिकवणार आपण? मी त्या दिवशी तुमच्याच गावात म्हटलं होतो, तुमचे सप्ते जर चांगल्या उत्साहात साजरे करायचे असं वाटत असेल तर आपल्या पोरांना ते शिक्षण द्यावं लागणार आहे. नाही तर तुमचे मंदिरं सुद्धा उलटे झाल्याशिवाय राहणार नाहीत, लक्षात घ्या. का बरं? अहो, पिढीला आपण सांगितलंच नाही ना. आपण त्या पिढीला ज्या वयात शिकवायचं होतं त्या वयात सांगितलं नाही. मग म्हातारपणी काही ते पोरं सप्ते करतील का? अजिबात नाही. म्हणून कैकईची विनंती आहे. नामपर प्रकरणातला अभंग आहे. आज पहिल्या दिवसाचं कीर्तन आहे.
पहिला दिवस म्हणजे सगळ्या जडणघडणीचाच प्रश्न असतो, लक्षात घ्या. माझ्या कीर्तनाला कमी आले, मला मुळीच काही नाही. मी येणार, कीर्तन करून निघून जाणार, पैसे मिळणार, फुकट काय येणार नाही, बरोबर आहे की नाही. मी पैसे घेऊन निघून जाणार, मी उद्या सकाळी कॉलेजला जाणार, मला काय घेणं, इकडं काय उलगलं काय तिकडं. पण माझी कळकळीची विनंती अशी आहे की तुमचं गाव या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये एक आदर्श गाव जर निर्माण झालं तर माझ्यासारख्या माणसाला आनंदच आनंद असेल, लक्षात घे. का? कारण गाव महत्त्वाचं आहे, गावातले लोक महत्त्वाचे आहेत आणि ती मागची पिढी महत्त्वाची होती आणि पुढची पिढीसुद्धा तशी आली पाहिजे. आणि म्हणून हा सगळा खटाटोप पुढचे करत राहतात. फक्त मागच्यांनी त्याच्यावर निदान थोडा विचार तरी केला पाहिजे. त्या लोकांनी आलं पाहिजे, तरुण पोरांनी या भागात आलं पाहिजे, या कीर्तनामध्ये आलं पाहिजे. तरुण आपण प्रमाण आहे ना, तरण भाग्यवंत वा, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आता सगळे तरुण कुठं आहेत? अजून काही तरुण झोपले नसतील, ते मोबाईल पाहत असतील, रमी खेळत असतील, पबजी खेळत असतील, रील पाहत असतील, बरोबर. ते जीवन उद्धाराचं साधन आहे का त्यांचं? ते जीवन उद्धाराचं साधन नाही, लक्षात घ्या. त्यांचं जीवन उद्धाराचं साधन काय आहे? अभंग पाठ करणे, अभ्यास करणे. कॉलेजमध्ये शिकत असतील तर त्या पोरांचं काय असणं? अभ्यास करणं, आपल्याला घेऊन दिलेल्या मोबाईलचा सदुपयोग करणं, बरोबर की नाही. त्या मुलींनी अभ्यास करणं आणि आपल्याला साध्य करून घ्यायचं असेल ते 2-4 वर्ष कॉलेजमधले अभ्यास करायचं आणि आपलं ध्येय साधायचं, ते तरुणांचं काम आहे. वारकरी संप्रदायात आले असतील तर चालीपाठ करणं, पखवाज वाजणं, मग हे सगळे साधनं आहेत, फक्त ते उद्धाराचे साधनं आहेत. पण आपण त्या मार्गात आलो नाहीत आणि मग तुकाराम महाराजांना अभंगाच्या पहिल्या चरणात सांगावं लागलं, नाम टाळी वाजवायला विचारच करायचा नाही, लक्षात घ्या. ते जितक्या मनमोकळेपणानं गातात तितक्या मनमोकळेपणानं आपण टाळी वाजवली पाहिजे. तुमची टाळी म्हणजे त्यांना मिळालेली शाबासकी असते, लक्षात घ्या. काही निश्चित टाळ्या असं करत नका, जोरात टाळी वाजवा.
याचा फायदा आहे, लक्षात घ्या. तुम्ही कीर्तनात टाळी वाजवली, मी सांगत नाही, कीर्तनात टाळी होय मानकाची होळी, होय मानकाची होळी, होय मानकाची होळी. कीर्तनामध्ये जर टाळी वाजली तर तुम्हाला पांडुरंग भेटल्याशिवाय राहणार नाही, लक्षात राहू द्या. म्हणून कीर्तनामध्ये टाळी फार महत्त्वाची आहे. आणि टाळी वाजवत असताना मन मोकळ्यापणाने टाळी वाजवा. मी पहिलं चरण तुकाराम महाराजांचं सांगितलं, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. सज्जन हो, तुकाराम महाराज ज्या वेळेला म्हणतात त्यावेळेला 2 कथा मी तुमच्या समोर ठेवतो. पहिली कथा ही आजामेळ्याची आहे, लक्षात घ्या. आजामेळा हा अतिशय दरिद्री अवस्थेतला, दरिद्री म्हणजे तो कसा का पुढं गेला त्या कथेचा मी तो विचार मांडत नाही. पण आजामेळाची कथा यूट्यूबवर तुम्ही ऐकून घ्या. मला एवढं सांगायचं आहे, आजामेळा हा व्यक्ती पात्रसुद्धा नव्हता कशाला या देवाच्या जवळ जाण्यासाठी. पण त्यानं त्याच्या मुलाचं नाव काय ठेवलं होतं? नारायण ठेवलं होतं. मुलाच्या नावानं नाव नारायण ठेवलं होतं. मग तो पोराला आवाज द्यायचा, नारायण इकडे ये, नारायण नारायण करता करता त्या आजामेळेला सुद्धा कोणाजवळ स्थान मिळालं? देवाजवळ स्थान मिळालं, लक्षात घ्या. दुसरी कथा ही शबरी मातेची आहे. मला सांगा, शबरी माता देवाकडे गेली का देव तिच्याकडे आला? देव कशाला? शबरी माता काय करत होती? शेती करत होती. मग काय करत होती? मोबाईल पाहत होती. मग काय करत होती? बरं झालं त्या काळात मोबाईल नव्हता, नाहीतर राम आलाही असता आणि गेलाही असता तरी शबरी मातेला कळालंही नसतं, लक्षात घ्या. मध्यंतरीच्या काळात मी प्रवास करत होतो सर, तिला एका मुलीला विचारलं, बाई तू मोबाईलमध्ये लय दंग होऊन गेली. म्हटलं, म्हणे असं काय? म्हटलं, म्हणे काय झालं सर? म्हटलं 1 तास होऊन गेला तुझं गाव मागं जाऊन. विचार कर, म्हणजे ती पोरगी एवढी दंग होऊन गेली कुठं? त्या मोबाईलमध्ये. आणि 1 तास होऊन गेला तिचं गाव. गाडी पार मालेगावमध्ये येऊन लागली. ती सौंदाण्यालाच उतरायला पाहिजे होती, बरोबर आहे की नाही? आणि ती गाडी गेली मालेगावला. म्हणजे काय परिणाम? मग मला असं म्हणायचं होतं की हे जर असं असेल, शबरी मातेचं उदाहरण यासाठी दिलं की शबरी मातेनं एकच काम केलं. काय काम केलं? नामस्मरणाचं काम केलं. देवाचं नामस्मरण करत गेली आणि एक दिवस तिला प्रबळ इच्छाशक्ती झाली. प्रबळ इच्छाशक्ती होती. काय काय होतं? माझा राम काय होईन? मला भेटायला येईन. आणि या मृत्यूलोकातलं किंवा या एक देव अवताराला आलेले प्रभू श्रीराम कोणाला भेटायला गेले? त्या शबरी मातेला भेटायला गेले. शबरी मातेला फक्त भेटायला गेले नाहीत, शबरी माता बोर खायची, फेकून द्यायची. उष्ट बोरं सुद्धा कोणं खाल्ले? प्रभू श्री रामचंद्रानं खाल्लं. याचं एकमेव उदाहरण फक्त नामस्मरणाचं आहे. जर नामस्मरण केलं तर आपल्याला सुद्धा देव भेटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की शबरी माता असेल, आजामेळा असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आहे, जर तुम्ही संतांना सांगितलेलं जर ऐकलं असेल, तुमचा उद्धार जर करून घ्यायचा असेल, तर रामायणातलंच एक महत्त्वाचं उदाहरण आहे. ते कोणाचं आहे? वाल्या कोयाचं आहे. लक्षात घ्या. वाल्या कोयाचं काय उदाहरण आहे? वाल्या कोयाचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. माहिती आहे की नाही? पोरांनो तुम्हाला माहिती आहे का? ए पोराओ, तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला जाहिरातच माहिती आहे, तुम्हाला काय घेणं, बरोबर आहे की नाही? तुम्हाला या भानगडीत कळणार. माझं महत्त्वाचं मला सांगण्याचं तात्पर्य, वाल्या काय आणि काय, त्यांना विचारा सलमान खान कोण आहे, लगेच सांगतील. हां, त्यांना विचारा हे नटींचं काय नाव, ते लगेच सांगतील. का? त्यांच्या घरात रामायण नाही, महाभारत नाही. एकच गोष्ट आहे, नाचणारं दिसतात, मग आई किंवा आजी किंवा कोणतरी सांगता, भाऊ कोण रे? आई ऐश्वर्या बरं का.
त्या काळापासून त्याची आवडती हिरोनी असते बापाची, मग ती ते पोराला सांगतो आई ऐश्वर्या, पोरगा मी म्हणतो हा खरंच हे ऐश्वर्या आहे. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य काय आहे की वाल्या कोळ्यासारखा महापातकी जगात त्यानं काय केलं, त्यानं नुसते साधे माणसंनी मारले आणि साधे माणसं मारल्यानंतर खडा नव्हता टाकत. तो काय करत होता, तो फक्त ज्याच्या गळ्यात माळ आणि जो देवाचं नाव घेईन, म्हणजे त्या काळात फक्त ब्राह्मण वर्गच देवाचं नाव घेत होते कारण त्यांच्याकडे ज्ञान होतं. मग वाल्या काय करायचा, बरोबर निवडायचा, त्याचं दस्त काय ऐवज तो घेऊन घ्यायचा आणि घेतलं की त्या ब्राह्मणाला मारायचा आणि एक खडा उचलला तो टाकायचा. कुठं टाकायचा, त्या रांजणात, आणि रांजणात टाकला म्हणजे असं करता 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 वाल्याने किती रांजणं भरले, 7 रांजण. आपल्याला कथा चांगली माहिती आहे. 7 रांजण जेव्हा खडे भरले, देवाला सुद्धा कुठं विचार पडला, अरे जर असं चालत राहिलं तर कदाचित हे पृथ्वीवरचे सगळे लोक संपून जातील. मग त्याची भेट नारदाशी झाली. नारद बिचारं चाललं होतं कुठं बाबा, नारायण नारायण आहेत तुम्ही, हां झोपले नाही ना, हां बरं आहे. नाही ते एक विडेकरी पाहिला होता, डुकले डुकले म्हणून बाबाला विचार, बाबा सगळे गेले चालतील, तुम्ही मी राहिलो पाहिजे, बस 11 वाजून टाकू आपण, काय विचार करायचं, नाही तर मी वाजले की 12 आज नको व्हायला, बरोबर आहे की नाही. म्हणजे त्या नारद मुनी ज्या वेळेला त्या रस्त्यानं जात होते आणि त्या रस्त्यानं चालत असताना तिथं म्हणजे त्या रस्त्यावर कोण होतं, तर वाल्ह्या कोळी. तो काही त्या नारदाची पूजा करायला आला होता का, त्याच्या हातात काय होतं, कुऱ्हाड. आता ती कुऱ्हाड आहे, त्यावेळेचं ते काहीतरी बरंच शस्त्र होतं, त्याला काय जुन्या लोकांना माहिती असेल ते, बरोबर की फरशी, बरोबर की नाही. ते घेऊन वाल्या कोळी येणाऱ्या जाणाऱ्याची वाट बघत होता, सापडला की कापायचा, घ्यायचा आणि घरी घेऊन जायचा. त्या दिवशी योगायोगानं नारद मुनी भेटले आणि नारद मुनीला आडवे झाले वाल्या कोळी. आणि वाल्या कोळीनं नारद मुनीला सांगितलं, बाबा तुझ्या जवळचं जे असेल ते मला काढून दे. आता नारद मुनी म्हणे माझ्याकडे एकच वस्तू आहे भाऊ. काय, नारदाकडे काय होतं, विना. विना, नारदाकडे एकच गोष्ट होती, काय, विना. हा विना घे भो, जाय. ते म्हणले कुठं सप्ताह उभा करायचा विना घेऊन आपल्याला, बरोबर आहे की, तिथं काय करायचं ते सप्ताह विनाचा. ते म्हणले अजिबात नाही, विना नाही काही नाही, दुसरं काय असेल तर ते पटकन द्या, नाही तर मग तुमचं काय केलं जाईल, शिरच्छेद. त्यावेळेला नारद मुनीनं त्या वाल्या कोयला सांगितलं, बाबा माझं ऐक, तुझं म्हणणं जर असेल तर मी इथं थांबावं, मी इथं थांबेल, फक्त माझी इच्छा अशी आहे, तू फक्त आता घरी जाय आणि घरी गेल्यानंतर तुमच्या कुटुंबातल्या बायकोला मुलांना विचारून ये की आतापर्यंत शांत रांजणं तुझे भरले आहेत ते कोणासाठी भरले आहेत, याच्यामध्ये ते घरचे लोक वाटेदार आहेत का, एवढं विचारून माझ्याकडे ये, मी तिथंच थांबतो. भले तुला इच्छा नसेल, तुला असं वाटत असेल तू पळून जाशील, मला बांधून टाक, फक्त एकदा घरच्यांचा निरोप घेऊन माझ्याकडे ये. असं कोण म्हटलं, नारद. पोरं जागे आहेत बघा ना, पोरांचं हुशार आहेत ते, कांडून ऐकून राहिले. तर नारद मुनी तिथं थांबले आणि वाल्या कोळी कुठे गेला, घरी. घरी गेल्यानंतर बायकोला विचारला, अगं ऐकलं का, इकडे ये, मी एवढे शांत रांजणं पाप केलं असेल किंवा माणसं मारले असतील, हे कोणासाठी मारलं. ती म्हटली मला काय माहिती कोणासाठी मारले, अगं तू माझी बायको आहे, तुझ्या उदरनिर्वाहासाठी मी हे सगळं केलं. त्यावेळेला त्या बायकोचं उत्तर आहे की हे काय केलं म्हणजे काय, तुम्ही उपकार केले का. तिनं काय सांगितलं, हे उपकार केले का, माझ्याबरोबर तुम्ही काय केलंय, लग्न. मग जर तुम्ही लग्न केले, लग्न तुम्ही केलं ना, मग पोसायचं काम कोणाचं,
कोणाचं? माझं का? ते म्हणले पोसायचं काम कोणाचं? तुमचं. मग तुम्ही काय आता मी एवढं रात्रंदिवस पळून राहिलो कोणासाठी? जावर माझ्या बायकोला विचारायला, ती म्हणली उपकार करता काय तुम्ही? मजा करता तिकडे जाऊन चांगलं चांगलं खातात आणि मला काय सांगता येईल? बरोबर आहे की नाही? याच्यापेक्षा त्या बायकोनं सांगितलं या भानगडीत पडायचं नाही. तुम्ही मला कमवण्याचं साधन तुम्ही कमवून आणलं, तुमच्या पापामध्ये मी वाटेदार नाही. बायकोचं उत्तर आहे, कोरोनाच्या कालखंडामध्ये ज्या ज्या नवऱ्यांना कोरोना झाला असेल विचारा तुमच्या परिसरातल्या, ते सगळे कांद्याच्या चाळीत झोपले होते आणि बायकोनं भाकर फेकून मारली होती. लक्षात घ्या. पप्या खाशील तर सांग तुझ्या बापाला, खाय नाही तर जाऊ नको. त्याच्या जवळ सुद्धा जाऊ नको म्हणते. कोणाच्या? त्या पप्याच्या बापाच्या जवळ जिनं 2000 लोकांमध्ये लग्न लावलंय. लक्षात घ्या. अशी बायको जेव्हा सांगते. परत तिसरा प्रश्न विचारला पोराला, अरे पोरा मी एवढं करतो तुझ्यासाठी, शेती करतो, अमकं करतो, फलनं करतो, तमकं करतो, घर बांधतो, गाडी घेतो, ट्रॅक्टर घेतो, सगळं तुझ्यासाठी करतो. आता शेजारची जमीन विकायला निघाली ती घेतो. बरोबर आहे की नाही? सगळं घेतो. मग तर एकच सांग, मी केलेल्या पापात तू वाटेदार आहे का? वर्ग म्हणलं पप्पा तुमचा भ्रम असेल हा. जर तुम्हाला मामाला तुम्ही पोसू शकत नाही मग जन्मालाच काला घातलं? बरोबर आहे की नाही? अलीकडच्या कालखंडामध्ये बाबा 17-17, 16-16 वर्षाची पोरं बापाला विचारायला लागले, पप्पा उपकार करत नाही तुम्ही कॉलेजची फी भरतात? असं उपकार करत नाहीत, फी भरतात. तुम्ही जर जन्माला घातलं नसतं तर फी भरण्याचा प्रश्न झाला नसता. असं कोण म्हणतं? पोरं म्हणतात. म्हणून त्या वाल्या कोयाच्या पोरानं सांगितलं, अजिबात नाही, तुमच्या पापात आम्ही वाटेदार नाहीत. वाल्या कोय तडक पळत पळत निघाला. कुठं? नारदाच्या तिथं. नारदाला साष्टांग दंडवत घातलं आणि नारदाने विचारलं, का रे परत आला का? हा आलो. मग काय सांगितलं? ते म्हटले हे कोणीच माझ्या पापात वाटेदार नाही. मग नारदानं सांगितलं, अरे वाल्या जे झालं असेल ते सोडून दे, जे झालं असेल ते गंगेला गेलं म्हण. आता इथून पुढे काय कर? आता तू मी सांगतो तसं कर. काय कर? तू राम नामाचा जप कर जर तुला उद्धार करावा लागत असेल तर. पण वाल्याला राम नाम सुद्धा नाव येत नव्हतं. वाल्या काय करत होता? मरा 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 म्हणत होता. योगायोगानं मरा मरा म्हणता म्हणता राम राम यायला लागलं आणि त्या वाल्याचा वाल्मिक झाला. नामे तारे राम नाम घेता घेता वाल्याचा वाल्मिक झाला. निस्ता वाल्मिक झाला नाही तर राम जन्माला येण्याच्या आधी रामायण कोळियाची कीर्ती वाढली. कोळियाची कीर्ती
वाल्याची कीर्ती, बरोबर की नाही? रामायण, रामाला जन्माला येण्याच्या आधी रामायण लिहिलं आणि देवाला एक शब्द एक पाऊल सुद्धा इकडं तिकडं टाकता आला नाही. हे वाल्याच्या वाल्मिकाचं उदाहरण आहे, लक्षात घ्या. म्हणून आपल्याकडला सुद्धा संधी आहे. आपण या संसारामध्ये वाल्या जरी राहत असलो, वाल्मिक होता येईल. कधी? संतांच्या संगतीत घ्या. कारण अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्या बऱ्यावर कोणीच नाही दादा हो, कोणीच नाही. शेतकऱ्याचं ना आमचं इतकं वाईट आहे, शेतकऱ्याचं तर इतकं वाईट आहे काय सांगायचं तुम्हाला. मी प्रत्येक कीर्तनात शेतकऱ्यांबद्दलच बोलत राहतो, कारण मी एक शेतकरी पण आहे. शेतकऱ्याचं गणित काल परवापासून मी पाहतो आहे की उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्र असेल, काल परवा आपणही त्याच्यात सापडलो होतो. काय? गारांचा पाऊस चालू आहे, मोकार पाऊस पडतो आहे. काय करेल तो शेतकरी? कसं काय जगायचं त्यानं? वरून पाऊस पडतो, कांदे पिकवतो, दूध पिकवतो, सगळं पिकवतो आणि विकायला गेलो की तिथं भाव मिळत नाही. कसं काय जगायचं आपण? म्हणजे खालून सरकार मारतं, वरून निसर्ग मारतो, आलं कसं तरी त्याच्यात बी काही मिळत नाही. म्हणून तुम्हाला मला काही सांगायचं असं आहे, मुख्यमंत्र्याला सांगायचं आहे, दादा निदान आता तरी पंचनामे करायला वेळ घालू नका म्हणावं. नाही तर अजून अवकाळी सांगितलेलं आहे. म्हणजे शेतकरी मारायचंच ठरवलं तुम्ही तर जगल कसा, लक्षात घ्या. म्हणून या निमित्तानं का होईना या मुख्यमंत्र्याला सांगणं आहे, दादा आपल्याकडं आपल्या तालुक्याचे मंत्री आहेत, शिक्षण मंत्री आहेत, त्यांना निवेदनं द्या. त्यांना सांगा बाबा हो आमच्याकडं पहा थोडंफार, नाही तर आमची अवस्था वाईट झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात राहू द्या. आणि दुसरं गोष्ट आमचं हे शिक्षकांचं तुम्हाला असं वाटत बरं पगार बिगार मिळत असेल बुवा, लई चांगलं चाललं, अजिबात नाही. माध्यमिक शिक्षकापासनं तर प्राथमिक शिक्षक, विचार करा साधक लॉजिक. आणि मी नेहमी सांगतो या पृथ्वीवर दोन घटक फार महत्त्वाचे आहेत, एक शेतकरी आणि दुसरा शिक्षक. शेतकरी जर संपला, आता गॅस टंचाई भासली की नाही, गॅस जगात टंचाई भासल्यामुळं लोक चुलीवर करायला लागले की नाही. अरे फक्त गॅस संपला तरी एवढी हालत आहे, इतकी वाईट परिस्थिती आली. जर या महाराष्ट्रातल्या या भारताच्या शेतकऱ्यानं जर पिकवलं नाही, ऐका, जर पिकवलं नाही काय खातील? वाळू खातील का? काय खातील? काय खातील? काय भले काय पेट्रोल पितील का? अजिबात नाही. म्हणून शेतकरी आणि ज्याच्यामुळे ज्ञानाची गंगा, ज्ञानाची व्यवस्था उभी आहे तो आहे शिक्षक. प्राथमिक शिक्षकापासनं माध्यमिक शिक्षक, ज्युनियर कॉलेजचा शिक्षक. अलीकडच्या कालखंडामध्ये असं चाललंय की त्याला आणलंय TAT नावाचं काहीतरी बिरूड घालून दिलं, TAT पास होय. 55 वर्षाच्या माणसाला सांगितलं तू TAT पास होय म्हणे. अरे 5 वर्ष रिटायर होईल तू आता. अरे कलेक्टरला सांगा ना, कलेक्टरला सांगा. एकदा काय शिक्षक भरला, बरोबर की नाही, तो रिटायर होईल. आता एकदा का कलेक्टरची ऑर्डर दिली, त्यालाही सांगा 5 वर्षानंतर तू ही परीक्षा परत पास होय, नाही झाला तर घरी जाय. तसं नाही, फक्त शिक्षकाला. शिक्षक TAT पास होय म्हणजे ते कायम गॅसवर ठेवलेले शिक्षक आहेत. काय गॅसवर आहेत बिचारे, केव्हा आदेश येईल काय होईल. आता तुम्हाला माहीत नसेल, त्या JR जेव्हा आला त्या JRनं असं सांगितलं तुम्ही TAT पास व्हा नाहीतर नोकरी सोडा. अहो घराचे हप्ते, जमिनीचे हप्ते, गाड्यांचे हप्ते, काही अटॅक आला हो, काय करतील. म्हणजे एवढी कायम टेन्शनमध्ये जगणारा कोण असेल तर तो शिक्षक माणसं आहेत. हे झालं शिक्षक प्राथमिक माध्यमिक लोकांचं. आमच्याकडं तर फार वाईट आहे सिनियर कॉलेजचं, काय सांगायचं तुम्हाला. जावे त्याच्या वंशात तेव्हा कधी दादा हो. तुम्हाला असं वाटत असेल आम्हाला पगार बिगार लई, अरे किरकोळ लोक आहेत असे. पण बाकीचा सगळा जो लोक आहेत ते सगळे नॉन ग्रँड. सर तुम्हाला सांगतो, आता योगायोगाने तुम्ही आलाच आहात, तुम्हाला सांगतो आमच्याकडं अशी परिस्थिती आहे, रोज सिनियर कॉलेजचे 2-2, 4-4 प्राध्यापक आत्महत्या करायला लागलेत. लक्षात. याचं कारण असं आहे की बिचारे 10-10, 20-20 वर्षे नॉन ग्रँटवर काम करतात, कुठंतरी जागा येतील या आशेनं काम करतात, पण सरकार जागा काढत नाही. काही लोक त्यांच्या बायका सोडून गेल्या, काय करतील ते, काय करतील ते. अरे लग्न केलं नोकरी म्हणून केली, हा ग्रँटवरच गेला नाही. तिनं 10 वर्षे 12 वर्षे वाट पाहिली, हा कधी जाणार आहे, म्हातारपणी जाणार आहे का, काय फायदा आहे. म्हणून शिक्षण व्यवस्थेतलं आमच्याकडे अजून ग्रँट CSB नावाचं एक फॅड आलं.
9 महिने ऑर्डर द्यायची आणि 12 महिन्याचं काम करून घ्यायचं. चला भाऊ जाऊ दे मोर दे. म्हणजे अशी अवस्था जर असेल, रोज 2-2, 4-4 हे शिक्षक आत्महत्या करायला लागले. म्हणून तुम्हाला ह्या व्यवस्थेतलं का सांगितलं माहिती आहे का, तुम्हाला सुद्धा ही व्यवस्था कळायली पाहिजे. तुम्हाला सुद्धा या व्यवस्था, मी शेतकऱ्यांबद्दल का बोलतो, कारण मी शेतकरी आहे, माझा घाव मला माहिती आहे, मी सकाळी उठल्यावर काय करतो, तुम्ही शेतकरी लोक आहात, म्हणून तुम्ही जागृत राहिलं पाहिजे. हा मुद्दा होता. पण मुद्दा नामस्मरणाचा होता. या संसारापायी हा विश्वास आपण करायला होतो. अभंगाचं दुसरं चरण. सांगा विनवितो तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की सांगा विनवितो तुम्हासी. कोणाला विनवतात ते, कोणाला विचारतात? सहंत, महंत, सिद्ध आणि ऋषी या सगळ्या जबाबदार लोकांना विचारतात की बाबा सांगा तुम्ही, एक तरी उदाहरण असं आहे का ज्यानं या नामस्मरणाचा याला फायदा झाला नाही. हा, तुम्ही दुसऱ्याच्या संगतीत गेल्यानंतर काय झालंय ते वेगळं कर, बरोबर की नाही? दारू पिल्यानं तुमचा सत्यानाश होऊ शकतो, दारू पिल्यानं तुम्ही वाया जाऊ शकतात, दारू पिल्यानं आमकं होऊ शकतं, मोबाईलनं आमकं होऊ शकतं, हे सगळं वाया जाऊ शकतं. पण नामस्मरणानं आज तागायत कोणी वायाला गेलं असं तुकाराम महाराज या संत साधू विचारणा विचारतात. या तिसऱ्या चरणावर जाण्याच्या नामे तरला I
यथा अवकाश मी बोलत होतो, 3 चरणांचा अर्थ तुमच्यापर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न केला. आता सगळ्यांनी एकदा वर हात करायचे आणि नामस्मरण करायचं. वर सगळ्यांनी वर हात करा, काय घाबरू नका. विठोबा यथा अवकाश 3 चरणावर मी विवेचन करत होतो. 3 चरणांचा अर्थ तुमच्या सगळ्या सज्जनांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जो अभंग मी घेतला होता तो नामस्मरण करण्यासाठी किंवा नामपर प्रकरणातला तो अभंग होता. आपण या कलियुगामध्ये जन्माला आल्यानंतर नामाच्या जोरावर अगदी सोपी साधन, अतिशय सोपं साधन तुकाराम महाराजांनी सांगितलं. बाबा हो, तुम्ही काम करा, कामामध्ये राम पहा, नामस्मरण करत चला, काम सोडून देऊ नका. कोणत्याच संतांना असं सांगितलं नाही की बाबा तुम्ही संसार सोडा आणि भगवे कपडे घाला आणि चला, असं सांगितलं नाही. सगळ्या संतांनी संसार केला. फक्त गोष्ट अशी केली, प्रमाण सांगतो, संत म्हणजे पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनी हा राहती, असे असावे संसारी. म्हणजे संसार केलाय लोकांना. जसं आपल्या अंगणामध्ये पक्षी येतात, दाणे खातात आणि भूर कशी उडून जातात, तसं आपण संसारात असलं पाहिजे. आणि म्हणून या कलियुगामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोत. संतांना एकच सांगितलं, बाबा तुमचा जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर तुम्ही नामस्मरण करा. आणि आज जितक्या संख्येनं आलात, कदाचित मी पाहायला नसेल, पण उद्या जास्त संख्येनं या. कारण असं आहे, ही परंपरा आपण सुरू केलेली आहे. माझं मत, तुमचं गाव अतिशय आध्यात्मिकदृष्ट्या चांगलं गाव आहे. जसजसं सप्ताह जवळ येईल तसं मोठ्या संख्येनं उपस्थित लोक राहतात. मागच्या वेळेला माझं 4थ्या दिवसाचं कीर्तन होतं, त्यावेळेला अख्खा हा मंडप भरलेला होता. बरोबर की नाही? म्हणजे जसं गाव आणि हरिपाठाला सगळ्या तरुण मुलांनी मुलींनी सगळ्यांनी एकत्र यावं आणि गावभर हरिपाठ करावा अशी इच्छा माझ्यासारखा माणूस व्यक्त करतो. कारण काय असते काय, हा मी धर्माचा प्रचारक माणूस आहे. आणि मुलींना मी सांगून ठेवतो, तुम्ही जे काप घेतात, तोंडाला बांधतात, ते सगळे भगवे घालत जा. लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्ही भगवा काप घालाल त्यावेळेला या कोणाची हिंमत नाही की तुमच्या ज्या वाईट नजरेकडे पाहण्याची. लक्षात घ्या, काय होतं, तुम्ही भलतं काहीतरी करतात आणि म्हणून ते लोक आपल्यावर काहीतरी दुष्कृत्य करतात. तशापेक्षा भगवा तुम्ही काप घ्या, कोणाची ताकद नाही तुमच्याकडे वाईट नजरेने पाहिलं. आणि मी तुम्हाला सांगून जातो, जर एखादा वाईट नजरेनं जर पाहत असेल तो तिथं कापून टाका. कारण आपण कोण आहोत, तुम्ही मुली कोण आहात, आपण विसरलो काय? आपण विसरलो नाही, जगदंबा आहोत. लक्षात घ्या, फक्त ती ताकद, हनुमानाला ताकद माहिती होती आपली, हा समुद्र जाऊन तिकडं आपण जाऊ शकतो, त्याला जागा करून द्यावं लागलं. लक्षात घ्या, बरोबर की? जामवंतानं सांगितलं, अरे तू फक्त काय एवढंच काय म्हणतो, अख्खा समुद्र काय करून जाऊ शकतो, तरुण त्या बाजूला जाऊ शकतो, फक्त तुला विसरला तुझी ताकद. म्हणून मुलींनो सगळ्यांना सांगून जातो, मी प्राध्यापक आहे, हेही लक्षात राहू द्या की मी समाजामध्ये वावरतो, महाविद्यालयात वावरतो. तुम्हालाही सांगतो की तुम्ही अंबाबाईचं रूप आहात.
तुम्ही अंबाबाई म्हणजे तुम्हाला माहिती आहे महिषासूर मर्दिनी हे सगळं तुमच्यासमोर आपल्याकडे उदाहरणं अशी आहेत. म्हणून सगळ्यांनी आवर्जून पद्धतीनं आपण धर्माचा प्रचारक असलो पाहिजे, धर्म जागला पाहिजे. आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये सनगीच्या भोदरा सनगीच्या भोदरा ज्ञानेश्वर
निश्चित वेळेमध्ये बरोबर 11 वाजता आपण थांबतो आहोत. यथावकाश बरोबर 9 वाजता आपण सुरू केलेलं कीर्तन सेवा नियोजित 11 वाजेचा टाईम आपण पाळला आहे आणि पाळावाच लागेल. हा काही तमाशा नाही रात्रभर चालू द्यायचा, कारण वारकरी संप्रदायानं काही नियम आपल्याला घालून दिलेत. त्या नियमामध्ये आपण बसलो पाहिजेत. आणि जाता जाता फक्त एवढंच सांगतो, आईवडिलांची सेवा करा. ज्या ज्या लोकांनी आईवडिलांची सेवा केली त्यांचं कल्याणच झालं. सकळ तीर्थाची आधुरे जिये का माता पितरे तेवे सेवेसे कीर शरीरे लोन कीजे. तुम्ही या मृत्यूलोकातल्या कोणत्याही तीर्थक्षेत्राला गेला नाहीत तरी चालेल, परंतु आईवडील जर आपले असतील तर त्यांच्या पायावर नतमस्तक व्हा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि बाहेर जाणाऱ्या सगळ्या पुरुष वर्गाला मी विनंती करतो, आपल्या गाड्या थोड्याशा कमी वेगानं चालवा. लक्षात घ्या, आपण जेव्हा गाडीवर बसतो दादा, त्यावेळेला आपली पत्नी वाट पाहते, आपली आई वाट पाहते, आपला बाप वाट पाहतो, आपली घरची लहान मुलगी वाट पाहते, बहीण वाट पाहते. आणि आपण जोशामध्ये तरुणाच्या रक्त सळसळत आहे आणि अशी गाडी चालवतो की कदाचित तुमचा निरोप घरी येतो, त्यावेळेला ती पत्नी काय म्हणत असेल, तिच्या ते छोटं बाळ काय म्हणत असेल, आई काय म्हणत असेल, बाप काय म्हणत असेल, ज्यांना आयुष्यभर तुमच्यासाठी सगळं तयार केलं आणि तुम्ही जर एका क्षणात उद्ध्वस्त करत असाल. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही गाड्या थोड्याशा हळू चालवा. काही फरक पडणार नाही. अर्ध्या तासानं लेट पोचलात म्हणून काही तिकडं काही होत नाही. म्हणून कळकळीची विनंती आहे. तिसरं महत्त्वाचं, सगळ्या मुलांना मुलींना उच्च शिक्षण द्या. लक्षात राहू द्या, उच्च शिक्षण फार गरजेचं आहे. सगळ्या मुली शिकल्या पाहिजे, सगळे मुलं शिकलं पाहिजे. फक्त 10वीपर्यंत शिकू देऊ नका, त्या सगळ्यांना उच्च शिक्षण द्या. भले ते शेती जरी केलं तरी त्यांनी चालेल, पण शेतकरीसुद्धा कसा असला पाहिजे, उच्च शिक्षित असला पाहिजे. त्याला वाचता लिहिता आलं पाहिजे. आपला माल परदेशात कसा विकला जाईल, आपण कोणता माल पिकवला पाहिजे. मी आता पवार सरांची डाळिंबाची बाग पाहिली, सहज गेलो म्हणून पाहिली. अतिशय उत्कृष्ट शेती आहे. आणि मी माझ्या गावामध्ये आम्ही सप्ताह सप्ताह करतो, स्वतः मी सप्ताह करतो आणि 5 पुरस्कार देतो. लक्षात घ्या, 5 पुरस्कार देतो. का बरं? कारण असे लोक खूप चांगले आहेत की जेणेकरून ते चांगलं काम करतात. शिक्षण क्षेत्रात पुरस्कार देतो, आध्यात्मिक क्षेत्रात देतो आणि एक खास पुरस्कार शेतकऱ्यासाठी राखीव ठेवला होता मी. जो उत्कृष्ट शेती करेल त्या माणसाला मी आदर्श शेतकरी पुरस्कार देतो. हे 3रं वर्ष आहे. लक्षात घ्या. पण उच्च शिक्षित असला पाहिजे, माळकरी असला पाहिजे आणि त्याची शेती उत्कृष्ट असली. चांगल्या नोकरदाराला चांगली शेती चांगली आहे. लक्षात घ्या. काय तुम्ही सकाळी उठताना नोकरी करता, त्याच्यापेक्षा मालक व्हा, शेती उत्कृष्ट करा, बाजाराचा अंदाज घेऊन शेती करा. कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मुलींना चांगलं शिकवा. आणि सुना, आपली आईला जसं आपण प्रेम करतो तसं सासूवर प्रेम करा. एवढं सांगतो आणि थांबतो. जय विठ्ठल जय